जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. विठ्ठला मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमन्ता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यम् एकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती,
करिला भावीन प्रीती विठाला विठाला प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि जेवढे वारकरी त्याच्या सगळ्याच्या पाठातला आहे। गोड अभंग आहे, कारण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपलं ओझं संतांच्यावर टाकलेलं आहे। तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, आणि संतांनी आपलं ओझं का वागवावं याच्याकरता संतांचं आपलं जगातलं सगळ्यात प्रेमळ आणि लढिवाळपणाचं नातं जोडलं तुकाराम महाराजांनी। का संत आमचं ओझं वाहतील? कारण लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त। संत आमची माय आहेत आणि ती माय लेकराचं हित तिला कळत असतं, म्हणून लेकराच्या हिताचं ओझं ती माय वाहत असते। या न्यायानं दुसरी गोष्ट, संतांसारखा कळवळा जगाचा जगामध्ये दुसऱ्या कुणाला नाही। ही जातच कळवळ्याची आहे, ऐसी कळवळ्याची जाती। आणि विशेष असं आहे, संतांना आमच्याकडून कुठलाही लाभ नाही, पण ही कळवळ्याची जात लाभ हानीचा विचार न करता एकतर्फी प्रेम करणारी आहे। करी लाभाविन प्रीती। अजून एक विशेष आहे यांचं। काय विशेष आहे? आमचं काही चुकलं, आम्ही काही अनवळा पितरपणा केला तर आमचं सगळं काही सहन करतील त्या घरच्या माईसारखं, हे का नाही? संत आमचं सगळं सहन करतील, त्यांचे सर्वस्व ही साहे बस। आणि मग असे संत, त्यांच्यावर आम्ही आमच्या उद्धाराचं ओझं टाकून निवांत झालो। तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे विठाल विठाल। अभंगावर विवेचन आरंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या मौजे कुंडी या गावामध्ये बोलू नका आता सबंध गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित केलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, भागवताचार्य हरिभक्तिपरायण मारुती महाराज सुरवशे यांच्या मुखारविंदामधून आपण श्रीमद भागवताची रसाळ आणि अतिशय मधुर असलेली कथा श्रवण करत आहात। कृष्ण कथा
हा जगाच्या आकर्षणाचा विषय आहे. जगामध्ये असा माणूस नाही ज्याला कृष्ण चरित्र आवडत नाही. प्रचंड माधुर्यानं भरलेलं आणि अत्यंत दिव्य असं चरित्र कृष्ण चरित्र आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायण आहे, कीर्तन आहेत आणि गाथा भजन असा अखंड 24 तास हरिनामाचा सोहळा आपल्या गावामध्ये सुरू आहे. कशा करता करायचं हरिभजन? हरी भजने हाय धवळिले जग, सुखविला लाग कळीकाळाचा. भजनाचा मुख्य उद्देश आहे कळीकाळ पाठीमागचा निघून गेला पाहिजे. आणि याकरता हरिनाम सप्ताहाचं आयोजन असतं. आणि दरवर्षी आपण या हरिनाम सोहळ्याचं आयोजन करता आपल्या सगळ्यांना नारदाच्या गादीवरून साष्टांग नमस्कार. आज सप्ताहातील 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाची सेवा तुम्हा सबंध गावकरी मंडळी मायबाप यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, ज्यामध्ये प्रामुख्यानं आमचे भजनानंदी आपल्या भागाचं वैभव असलेले हरिभक्तीपरायण मुरली अण्णा मुंडे डाबीकर, भागवताचार्य हरिभक्तीपरायण दत्ता महाराज सोनवणे, राजभाऊ महाराज कराड, सुंदर महाराज भांड, श्री हरी महाराज मुसळे, त्याचबरोबर दत्ता महाराज, आपला बाळू महाराज, पांडुरंग महाराज खामगावकर, धनराज मुंडे नाथरेकर, आमचे सदाभाऊ तळेगावकर, आदरणीय सर्व रेवलीकर भजनी मंडळी, सर्व खामगावकर भजनी मंडळी, परिसरातून जमलेली सर्व भजनी मंडळी, गावकरी कुंडीचे भजनी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरीच स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल. सर्व श्रोतृवर्ग, मायबाप, सबंध माता माऊल्या, आपल्या सगळ्यांना नमस्कार करून तुकाराम महाराजांच्या अभंगाची अल्पसी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आमचे श्री हरिभाऊ मुसळे उपस्थित आहेत आणि हळूहळू विसरायलोय बरं का. मी बी विसर भोळेपणा व्हायला मधुबा, काही विसरलं तर सांभाळून घ्या. असं झालंय थोडा परिणाम झालाय कोरोनापासून स्मृतीवर, सगळ्याच्याच झालाय, माही एकट्याच्याच नाही. आणि त्याच्यामुळं मृदंग वादक विसरले होते. तरी म्हणालो काय विसरलंय की काय विसरलंय हे बी विसरायलंय काय. फार सुंदर मृदंग वादक आहेत. मला वाटतं 2 वर्षापूर्वी सुद्धा ह्या लेकरानं कीर्तन वाजवलं होतं इथं. वा, छान. ही संपत्ती आहे संप्रदायाची. पोरं म्हणजे भविष्यातली. अभंग सेवेकरता घेतलेला जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे. आणि तुकोबाराय या अभंगामध्ये फार गोड भाव आपल्या समोर ठेवतात. जगामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्या माणसांच्या अंतकरणामध्ये कुठल्या ना कुठल्या विषयाची तळमळ सुरू आहे. कुणाची संततीच्या करता तळमळ आहे, कुणाची संपत्तीच्या करता तळमळ आहे,
पण तळमळ चालू आहे. संसारिक जीवाची तळमळ या दोनच गोष्टीसाठी असते. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, बस एवढीच कुपाटी आहे सरड्याला. त्या फार काय मोठं रान धरीत नाही ते, त्याचा गैरसमज आहे सगळा. फार छोट आहे कुंपण, तेवढ्या पुरतच आहे, आणि याच्या करताच तळमळ आहे सगळी जीवनाची. पण साधू संतांची तळमळ मात्र संतती आणि संपदेच्या पलीकडची आहे. साधू संत फार संततीचा विचार करत नाही, आणि साधू संत फार काही संपदेचा सुद्धा विचार करत नाही. महाराजांनी तर संपदेला माती समान लेखलेलं आहे. तुमचे येर वित्त धन, तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान, ते मज मृत्तिके समान, धन याची किंमत किती. तुकोबाराय म्हणतात, तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तुकोबारायांची तळमळ जी आहे ती संपदेच्या करता नाही. तुकोबारायांची तळमळ संततीच्या करता नाही. मग तळमळ कशाची आहे महाराज? कायमी उद्धार पावे, असं कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संत जन, सांगा संत जन, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे कर्तव्य प्रमाण दिलं म्हणून तर कीर्तनकार अन्नाली खाली पडू देत नाही. काय मी उद्धार पावेन, तळमळ आहे तुकोबारायांच्या अंतकरणाची. उद्धार कशाने होईल? उद्धाराची चिंता आहे. सामान्य जीवाला उद्धाराची चिंता नाही. उद्धार कशाला म्हणते तेच माहिती नाही, असा घोळ आहे. तुकोबारायांना उद्धाराची चिंता आहे. कशाने उद्धार होईल महाराज? काय मी उद्धार पावेन, कशाने होईल उद्धार?
काय कृपा करील नारायण. देवाची कृपा झाल्याशिवाय उद्धार होत नसतो बर का. देव कृपा महत्वाची आहे. अनेक कृपा सांगितल्या शास्त्रामध्ये. मातृपितृकृपा, शास्त्र कृपा, गुरुकृपा आणि देव कृपा. तुकोबारायांना तळमळ देव कृपेची आहे. पुसावेशी हेची वाटे, 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 पुसावेशी हेची वाटे. जे जे भेटे दयासी, जे जे भेटे दयासी, जे जे भेटे दयासी, देव कृपा करील मद, काय लाज नाही भेटे दयासी, जे जे भेटे दयासी, जे जे भेटे दयासी, देव कृपा करील मद, देव कृपा करील मद. वा वा ना. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. काय पुसा वाटायला लागलाय. देव कृपा करील काय. का देवाची कृपा पाहिजे. त्याच्याशिवाय उद्धार होत नाही म्हणून. देवाच्या कृपेशिवाय उद्धार नाही. हाच प्रश्न आहे भागवताचा मुख्य. काय भागवत ऐकलंय ना सगळ्यांनी. किती वर्षापासून भागवत ऐकायलात माऊले हो. तुम्हीच ऐकत आहो. पुरुष मंडळीला विचारी ना मी त्याच्यासाठीच. इकडे सरक रे. काय मातोश्री असं आडुशाल बसल्यास कसं दिसल. वा ऐका. राजा परीक्षितानं भगवान शुकदेवांची भेट झाल्याच्या नंतर प्रश्न विचारले होते. महाराज मरणासन्न माणसानं काय केलं पाहिजे. काय केल्यानं उद्धार होईल. पूसामेकान्तः श्रेयस्तन्नः संशितुम् अर्हसि. पहिला प्रश्न होता. काय करावं लागेल. मरणी लागलेल्या माणसानं काय केल्यानं त्याचा उद्धार होईल. इथून सुरुवात आहे विचारण्याची. यत् श्रोतव्यम काय ऐकलं पाहिजे. यद भजनीयम कुणाचं भजन केलं पाहिजे. प्रश्न आहेत हे सगळे. उद्धाराची तळमळ जोपर्यंत परमार्थामधून निर्माण होत नाही तोपर्यंत परमार्थ मनोरंजनाचं साधन आहे. आणि उद्धाराची तळमळ जागृत झाली की परमार्थ मुक्तीचं साधन आहे. मुक्तीचा मार्ग आहे बरं का. मुक्तीचा मार्ग आहे हा. पण दुर्दैव असं आहे महाराष्ट्राच्या मातीचं ह्या काळातलं की कीर्तनाची आणि कथेची करमणूक करून टाकली रे बाबा आपण. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा. देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे
गोड लागतात. करमणूक होते ना. भक्ती मार्ग करमणुकीच्या करता नाही, भक्ती मार्ग मुक्तीच्या करता आहे. मुक्तीची तळमळ असली पाहिजे. तुकोबाराय मुक्ती करता तळमळ करतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. कशानं कृपा करील बुवा? हे बघा, ते कशानं कृपा करेल मला माहिती नाही, पण त्यानं कृपा करावी याच्या करता मी माझं ओझ तुमच्या खांद्यावर टाकालो म्हणले तुकाराम महाराज. कुठं म्हणले? 4थ्या चरणात म्हणले बघा. तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे संतावरी मोजे, तुम्हा संतावरी मोजे, ऐसी कवराची नाती, ऐसी कवराची नाती. तुम्हा संतावरी मोजे, तुम्हा संतावरी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उद्धाराचं ओझ संतांवर टाकतात. उद्धार करण्याकरता शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत. कर्म उपासना मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग याच्यामध्ये, ज्ञान मार्गामध्ये उद्धाराची जबाबदारी साधकाची स्वतःची. माकडीन बघितली का तुम्ही? माकडीन आता माकडीन बघितली का म्हणल्यास बी कान टवकारी नाव काय झोपी गेलाव का काय? ओ कुंडीकर, माकडीन बघितली ना? पिल्यावाली पिल्यावाली माकडीन, ती या फाट्यावरून त्या फाट्यावर उड्या मारते. एक सेकंद शांत बसत नाही, आणि जे शांत बसते ते माकड नसते. आता उलट तुम्ही समजून घ्या. मला जायचं इथून. मग शांत बसत नाही ती. मग ती काय करते? या फाट्यावरून त्या फाट्यावर, त्या फाट्यावरून त्या फाट्यावर. आणि ते एक हात असाच असते का? ते पिलू पोटाला चिटकलेलं असतंय ना. माकडीनीचं पिलू कुठं असतंय? इथं पोटाला, आणि ते धरून बसते पक्क. पण काय कधी कधी झाडं असे एकात एक चिंचेचे आंब्याचे असल्यास ठीक आहे. पण शेतकऱ्यानं समजा एक झाड असं खालूनच एक फाटा इकडं असा फुटलेला होता, आणि बाकी वरी डेरेधार झाड होतं, तिला त्या फाट्यावरून इकडं खाली उडी मारायची होती. कोणाला? माकडीनीला.
तिथून खाली उडी मारायची आहे. उडी एक हाताना असा जरी केलं तरी झोकल, पण खालच्या फाट्यावरून वरच्या फाट्यावर उडी मारायची असल्यास झोकल का? नाही. मग ती काय करते माहिती का? हात सोडून देते पिलाचा आणि बिनधास्त उडी मारते. पिल्यानं आपलं आपलं धरून बसायचं. काय पिल्या हो, आपलं आपलं धरून बसायचं पिल्यानं. त्यानं जर हात सोडला आणि ते खाली पडलं तर ती म्हणती हे कडू आपल्या जातीचं नाव, ह्याला जवळ येऊ द्यायचं नाही. येऊ बी देत नाही. बघा तुम्ही, कानाखाली झापडा देती त्याच्या. ते जर पडलं तर जवळ घेत नाही पुन्हा. बर का? ज्ञान मार्गाचं असंच आहे. त्या माकडीनीच्या पिल्यासारखं आपुली आपण करा सोडवन. 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 संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे. ज्ञानी व्हायचंय का? मग आपल्या आपण व्हायचं. ज्ञान मार्गामध्ये उद्धाराची, रक्षणाची जबाबदारी साधकाची स्वतःची, त्याच्या गुरुची नाही. जसं त्या मरकट शिशु न्याय म्हणतात ह्याला. मरकट शिशु न्यायामध्ये रक्षणाची जबाबदारी कुणाची? पिल्याची, स्वतःची. त्यानं नीट धरून बसायचं. ते पडलं की संपलं, पुन्हा जवळ घेत नाही. तसंच आहे ज्ञान मार्गाचं. शिष्याची स्वतःची जबाबदारी, आणि ते जर येड्यावणी करायला तर टाकून देतात, पुन्हा जवळ बी देत नाहीत. काय? आणि आम्ही तशाच्या का महात्म्याच्या सानिध्यात होतो. एकदा टाकून दिलं की वापस येई बात नाही. काय अण्णा बरोबर आहे का? बाबायचं असंच होतं, लटपटे बाबायचं. एकदा निस्वलं, आणि ते निस्वल्याला महाराजाला कळालं की महाराज पुन्हा त्याला अजिबात जवळ येऊ देत नव्हते. ज्ञान मार्गामध्ये उद्धाराची जबाबदारी श्रीहरी महाराज त्या साधकाची, त्याच्या गुरुमाऊलीची नाही. पण भक्ती मार्गाचं असं नाही. भक्ती मार्गाचं कसं आहे? मांजरी सरकय विठ्ठल विठ्ठल. मांजर व्याली की त्या पिल्याली सगळ्यात पहिला दुश्मन कोण? त्याचा बाप. कडू खाऊनच टाकते. काय झालं शेठ? बोका खाऊनच टाकते. मग ती काय करते माहितीये का? जोपर्यंत त्याचे डोळे उघडत नाहीत आणि त्यांना फिरायला येत नाही, तोपर्यंत
त्याच्यापासून रक्षण करण्याकरता रोज त्यांची जागा बदलते, रोज जागा बदलते, उचलून नेते दुसरीकडे. कसं? नरड धरते त्याचं पिल्याचं. कशानं? दातानं, दातानं. आणि तिचे दात बघा कधी फिसफिस करताना. वाघाच्या नंतर तेवढे झर दात मांजरीचेच, फार झर दात आहेत तिचे, टोकदार दात आहेत असे. पण नवल सांगू का, त्या मांजरीच्या पिलाच्या माईचं इतकाही डंक लागू देत नाही ना. लागू देत खाकुरा तरी नाही. हे तर खरं तप आहे तिचं. उचलून नेते, दुसरीकडे टाकते, तिथून उचलते, तिसरीकडे टाकते, तिथून उचलते, चौथीकडे टाकते. अनेक संकट जीवनामध्ये आले, प्रत्येक संकटाला आपण पुढं होऊन त्याला वाचवते. हो, त्याला काही कळत नाही. येड्या जातीला डोळेच उघडलेले नाहीत, बंद आहे सगळं, काही दिसत नाही. आणि ती आपल्या दातानं उचलते, न खाकुरा उमटू देता एवढा सुद्धा. भक्ती मार्गातल्या साधकाचं असंच आहे. त्याला गुरुमाऊली सांभाळते हो. का? कारण त्या माऊलीला एकच कळतं, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, साधकाला सांभाळण्याची जबाबदारी, साधकाचं हित करण्याची जबाबदारी गुरु माऊलीची. आणि मग उद्धाराचं ओझं तुकाराम महाराजांनी संतावर टाकावं, याचं कारण आहे जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना आपली माय समजतात. आणि त्या माईनं मरकट शिशुन्यायानं नाही, मार्जर शिशुन्यायानं आमचा सांभाळ करावा. अजून एक न्याय तुकाराम महाराजांनी या संदर्भामध्ये आपल्या एका अभंगामध्ये सांगितला. बघा बघा, आठवला तर. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, दुसरा एक न्याय, संत का सांभाळतील, का संतांवर तुकाराम महाराजांनी ओझं टाकलंय. तुकोबाराय म्हणतात, संत म्हणजे गाय आहेत आणि आम्ही म्हणजे तिचे तहाने वासर आहेत. आपण सगळे शेतकरी आहोत. समजा आता आपण कीर्तनाला लावू सगळे गावात,
आणि रानात एक गाय बांधलेली आहे, ताहनी व्यालेली, नुकतीच 2 दिवस झालेत फक्त. आणि त्या गायीच्या वासराजवळ वाघ आला. आडनावाचा नाही बर का, जंगलातला वाघ, पट्ट्याचा पट्ट्या वाघ आला. ते गाय बांधलेली असू द्या, काय करील? पहिल्यांदा शेतकऱ्यानं अर्ध कच्ची ठोकली असली तर मेक उपटीन, बरोबर आहे. समजा वेष्णीला बांधली असली तर, आणि मेघ बी पक्की ठोकलेली असली तर तिचं नाक फाटल महाराज. पण कसल्याच दाव्याला आणि कसल्याच यशनीला ती गाय आवरत नाही. आणि जोपर्यंत तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत वाघाचा दात त्या वासराच्या नरडीला लागू देत नाही, अजिबात लागू देत नाही. तुकोबारायांनी दृष्टांत दिला. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते. ज्याप्रमाणे त्या वासराच्या माग लागलेली श्वापद यांच्यापासून ती गाय वासराला वाचवते, तैसे मज येते. तसे संत काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे श्वापद आमच्या माग लागलेले यांच्यापासून संत आमचं रक्षण करतील आणि आम्हाला उद्धाराच्या मार्गाने पुढे नेतील. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराया आले दिन जना, उतराया आले दिन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उतराया आले दिन जना, उतराया आले दिन जना. संत याच करता इथं आलेले आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना. फार गोड शब्द वापरलाय तुकाराम महाराजांनी. दीन जन, दीन म्हणजे गरीब. गरीब कोण? ज्याच्यापाशी रुपये नाही ते. काय? ज्याच्यापाशी दमडी नाही ते, त्याचा सुद्धा उद्धार करायला. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जीव दीन आहे, काही नाही त्याच्याजवळ. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जीव दीन आहे, आणि त्यानं दीन मानलं तरच त्याचा उद्धार होत आहे. मी लय शहाणा आहे म्हणलं का अवघड आहे बरं का. ऐका, माय आपल्याला खाऊ पिऊ कुठपर्यंत घालते. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. दुर्डी बांधलेली शिक्यावर, आता शिक्या राहील नाही, पण आता हे जुन्या माऊले आहेत ह्यांना कळते. शिक्याला दुर्डी आहे वर ठेवलेली. एक पोरग 10वीच आहे आणि दुसरं पोरग 5वीच आहे. आई दुर्डीतली भाकर दे. 5वीच्या पोराला देतान का 10वीच्या पोराला देतान? बोला. का? त्याचा हात पुरत नाही ना, ते लहान आहे. दाकुल्याच्या मुकी घास घाली, माता वरी करी सता शहानिया, वरी करी सता शहानिया, वरी करी सता शहानिया. घास कुणाला? धाकल्याला का थोरल्याला? नेनत्याला घास घालते माया. तसंच आहे भक्ती क्षेत्रामध्ये. मी मोठा झालो म्हणलं त्याला कोणी सांभाळा रिकामा नाही.
नेंत होऊनच मुंगी होऊन साखर खावी लागती भक्तीच्या क्षेत्रात. मी लय शहाणा म्हणलं, काम बिघडलं रे भाऊ. काही भेट. आमच्या महाराजाची एक गंमत होती. दादा महाराज त्याला कोणाला शिकवायचं नसलं, महाराज तुम्ही लय तयार झाला, तुमच्यासारखं कोणालाच येत नाही म्हणायचे. म्हणजे तुम्हाला मी शिकवित नाही असं नाही म्हणायचे. का ते येतानाच त्याला काय काय येतंय ते महाराजापाशी पाडे वाजवायचे, असं छाती फुगवूनच यायचं. महाराज कौतुकानं बघायचे त्याला. आमच्या त्यावेळेस लक्षात आलं नाही काय चाललंय ते, पण आता लक्षात येतं हे काय चाललं होतं. ते येताना येत होतं ना असं, त्याला इतकं येतंय म्हणून मध्ये भरून आलेलं असायचं ते. त्याची छाती 56 इंचाची नाही 112 इंचाची झालेली असायची. आणि मग एवढा फुगून आलेला त्याला कोण काय देईन महाराज. हा काही मिळत नसतं. भक्ती क्षेत्रामध्ये लहान व्हावं लागतं. महापुरे झाडे जाती तेथील वाळे वाटती, तेथील वाळे वाटती. महापुरे झाडे जाती तेथील वाळे वाटती, तेथील वाळे लव्हाळ्यासारखं शांत लवचिक आणि बारीक होऊन राहिलं की वाचत. नाही तर मग मोठमोठे झाडं उपटून जातात महापुरामध्ये. भक्तीच्या महापुरामध्ये सुद्धा लव्हाळेच वाचत येत. त्या आईपाशी लहान व्हावं लागतं. आणि लहान झालं की मग मात्र त्याचं हितच करते, लहानाचंच हित करते. संतांना आई समजले तुकाराम महाराजांनी. माऊली समजलं. माऊली आई वेगळी माऊली वेगळी बर का. आईचं काय ती जनावरालाही असते. आई जनावराला नसते, असते ना. काय जी मादी असते ना तिला आई निसर्ग बनवतो. माऊली होणं हे तिचं स्वतःच तप आहे. काय करावं लागतं माऊलीनं, आयुष्यभर त्याच्या हिताचं ओझं व्हावं लागतं. आणि गंमत सांगू का, चांगल्याचं कमी व्हावं लागतं, बिघडलेल्याचं जास्त व्हावं लागतं. विश्व माऊली प्रभू ज्ञानोबराय आरंभाला म्हणतात चांगल्याचं जे व्हायचं ते होईल, आधी वाईटाचं चांगलं होऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आधी वांगल्याचं चांगलं होऊ दे. जे नेंत आहे, ज्याला काही कळत नाही, जे अज्ञानी आहे त्याचं चांगलं होऊ दे. संतांचं अंतकरण असं आहे. आणि देवाचं लय बिघडलेलं ह्याला खतम करतो. दुर्जनासी संत माऊली होतात. काय साम्य व माऊलीमध्ये आणि संतांमध्ये. का तुकोबारायांनी संतांच्याला माऊलीची उपमा द्यावी. ऐका, ज्ञान नसणाऱ्या जीवाला आणि भक्ती मार्गामध्ये पुढे घेऊन संत चालतात. काहीच कळत नाहीये त्याला. गावबा काय कळत होतं गावबाला, काहीच नाही. महाराज झोपून राहीन फक्त आणि खाय मला निक लागते बरं का मधुबा. खायला निक लागतंय, झोपून राहीन, काम सांगायचं नाही. असला अज्ञानी जीव. पण नाथ महाराजांचं अवतार कार्य संपलं आणि थोडं काम शिल्लक होतं. कुणावर ओझं टाकावं. रामायणाचा काही भाग लिहायचा राहिला होता, भावार्थ रामायणाचा. हरिपंडिताला वाटलं मला सांगत येईन, कारण ते पोरगा होता ना. आणि कोण्याही महाराजाच्या पोराला वाटतंय मलाच सांगत येईल काही की. म्हणजे सांगत नाहीत असं बी मला म्हणायचं नाही. कुणी यायचा आणि धरायचा उद्याच कॉलर नसलेली पंचायत. लय भी वाटायला ह्या काळात.
फार अवघड झालं महाराज, काळ कठीण आलाय. येऊ दे आता, ह्या काळात आपण जन्मला त्याला आपण तरी काय करणार आहोत. हरिपंडिताला वाटलं मला सांगत येत. महाराजांनी गावोबाला हाक मारली, गावोबा. काय महाराज? इकडे बस. इथं बसले. रामायण लिहायचं राहिलंय थोडं. बर, मी चाललोय. मग वापस येतात की? अरे चाललोय म्हणजे आता. हो महाराज, इतक्या लवकर असते होय? अरे नाही, माझं अवतार कार्य संपलंय आता, मला जायचंय. पण हे काम शिल्लक राहिले आणि कुणीतरी हे काम करावं लागेल. नाही काम केलं तर मग मला एखाद्या वेळेस वापस बी यावं लागेल. काय म्हणावं त्यानं? महाराज, तुमची जर यारजार होणार असली, बेजारी होणार असली तर ते काम मी पूर्ण करतो. कोण गावबा? काम सांगितलं की वळकटी बांधून निघतो म्हणणारा गावबा. इतका अज्ञानी, त्याला काहीच कळत नाही. तो रामायणाचा लिखाण करता होतो. हे सौभाग्य संतांच्यामुळे, गुरुमाऊलीमुळे आपल्या जीवनात मिळतं. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केला सुखी, प्रसाद देऊन केला सुखी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केला सुखी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केला सुखी, प्रसाद देऊन केला सुखी, प्रसाद देऊन केला सुखी. असा हात मस्तकावर ठेवला महाराजांनी आणि त्याला प्रसाद दिला रामायणाचा. जीवन संपन्न करतात. आणि माय सुद्धा असंच करते. किती बारीक निरीक्षण करावं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये, मी तुम्हाला सांगतो. लहान लेकरू आहे, जन्मलेलं नुकतंच. थोडे दिवस झाले की ती आई त्या लेकराला पाजू लागली आणि पेत पेत कोण्या एका लेकरानं ते पाळणा असा हलवला आणि जुन्या काळात पाळण्याला चांदवे बांधलेले असायचे वरी, त्याला त्या पुंगळ्या बिंगळ्या बांधलेल्या, गोंडे बांधलेले, आणि ते हल्ला असं की ते वाजल्या पुंगळ्या वाजल्या की हे येड्या जातीचं पेयचं सोडायला आणि त्या पुंगळ्याकडे बघायला. त्याला काहीच कळत नाही. त्याला काही कळत नाही. इतकं येडाय ते. आपली भूक शांत झाली नाही कळत. त्याला भूक लागली का नाही लागली हे त्याला कळत नाही. इतकं येड आहे. मग आता त्याची भूक शांत झाली का नाही झाली हे त्याला कळत नाही, पण जी ओरिजिनल माऊलीनं तिला कळत आहे. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याचे चिंता, वाहे तान्हुल्याचे चिंता, वाहे तान्हुल्याचे चिंता. अरे तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची प्यायलेलं ते त्याला स्वतःला त्याच्या भुकेची चिंता नाही. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. ते काय करताय? पीत पीत चांदव्याकडे बघताय. पै बालक स्तनी होऊन निघे, तयाची भूक ते लगे, ये रवी ते
शब्दे काय सांगे मज स्तन्य देरी. त्याला काय बोलता येते का? बोलता येत नाही त्याला. मला प्यायला दे म्हणत नाही ते. त्या येड्या जातीच्याला कळतच नाही भूक लागली म्हणून. पण त्याची भूक त्याच्या माईला लागते. माऊलीची ओवी बर का. हे दावनापूरच्या जो महाराजाच्या खोकड्यातलं नव. विठ्ठल विठ्ठल काय गोड निरीक्षण आहे माऊलीच. त्याला कळत नाही ना. त्याची भूक त्याच्या माईला लागते. हे माऊलीच्या तपश्चर्याचं पहिलं पाऊल आहे. माऊली होणं सोपं नाही आहे. काय काही नुसत्याच आई असतात, माऊली नाही होत आहेत काय. आणि ज्याला माऊली भेटली नाही त्याच्या जीवनाची रखरखच आहे नुसती. काय जनावराला कुठं माऊली भेटते? माय भेटते फक्त. हे डुकर बिकर कुत्रे काय नाही ह्यांचं. थोडं मोठं झालं की कोण माय एकीन कोण लिकरू एकीन काय काय पता नसतो. माय असते, आई असते ती फक्त, माऊली नसते. माऊली होणं ही तपश्चर्या आहे. काय साम्य आहे तुम्हाला सांगतोय. अज्ञानी जीवाला भूक लागली का नाही लागली कळत नाही. पण त्याची भूक त्याच्या माईला लागते, त्याच्या माऊलीला लागते. आणि ती घास भरवते, ती दूध पाजते, ती भरवते. तसं शिष्याला माहिती नाही त्याला भूक आहे का नाही. पण महाराज त्याच्या गुरुला माहिती ह्याला काय पाहिजे. अधिकार तैसा. त्याला काय पाहिजे, त्याला किती भूक आहे, किती दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. सगळ्याला सगळे चक्रधार बसत नाहीत. गुरुला पक्क माहिती आहे. काय बरोबर आहे का नाही. सगळ्याला सगळं मिळतंय का? त्याची भूक किती आणि त्याच्यात बसतय किती हे ज्याला कळतंय ती गुरु माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबारायांनी संतांना गुरुला माऊलीची उपमा दिलेली आहे. जेवढं सांगणं होईल तेवढं सांगतून गुंडाळतो. 11:15 वाजले. त्याच्या पुढची पाऊली ती माय लेकराला सजवते बघा. काय काय करते ती? काजळ घालते, हे का नाही, तेल लावते, पावडर लावते, गंध लावते. आणि कसलं बी काळ हेंद्र बेंद्र असलं माझ्यासारखं तरी बी एक काजळाचा टिकला असा लावते का तर दृष्ट लागू नये. बरोबर आहे का? आमच्या गुरु महाराजांनी हे बी सांगितले सदाभाऊ, आपल्याला काय वाईट म्हणून घ्यायचं ते घ्यायचं. उगा नसलेली भानगड काही माग लागायची. म्हणून मी म्हणलं माझ्यासारखं काळ बेंद्र असलं तरी हळूच एक काजळाचा टिपका घेते आणि अशी माऊलीने याच्यावर ओवी केली. जैसे बाळकाले वबिजे लेने तया शृंगारा बाळकाय जाणे. त्याला कळतंय का? ओ बोला माऊल्या हो, लेकर सजविताव ना. खरं सांगा, नुकतंच जन्मलेलं लेकरू आहे, त्याला बोलायला येत नाही हो. आणि त्याला तुमच्या भाषेत गन पावडर केलंय. त्याला काय कळतंय? काय करायली माहिती आहे? आपल्याला नटवायली, आपला श्रृंगार करायली, आपल्याला सजवायली, हे तरी कळतंय का? का करते? का करते? माऊली म्हणतात ते तिच्या सुखासाठी करते.
तया शृंगारा बाळकाय जाणे, त्या सुखाचे सोहळे भोगणे, जननीयेची दृष्टी. तिच्या डोळ्याला गोड वाटतंय, तिच्या डोळ्याला सुख वाटतंय, आणि याच्या करता ती त्याला दागिने घालते, ती त्याला गन पावडर करते, ती त्याला सजवते, शृंगार करते. तसे गुरु सुद्धा शिष्याचा शृंगार करतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, 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 तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारीले बाळ कवतुके, कवतुके शृंगारीले बाळ कवतुके, कवतुके, हो शृंगारीले बाळ कवतुके, कवतुके शृंगारीले बाळ कवतुके, कवतुके. आले मुखवाटे अमृत वचने, आले मुखवाटे अमृत वचने, आले मुखावारे अमृत वचने, आले मुखावारे अमृत वचन. तुका म्हणे बाळ तुम्ही शृंगारी बाळ, शृंगारिले बाळ कवतुके. तुम्ही उदार आहेत, आणि आपल्या औदार्यानं माझा शृंगार केलाय, मला सजवलंय आणि सुंदर बनवलंय. वेगवेगळे दागिने माझ्यावर चढवलेत. कशाचे दागिने आहेत नेमके? माऊलींनी वर्णन केलंय. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करी सिमन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी. आत्मसुखाचं लेणं आहे काय? आणि हे आत्मसुखाचं लेणं लेवविणं म्हणजे ब्रह्मावस्था प्राप्त करून देणं आहे. आत्मसुखावर विरोध असलेला जो साधक आहे, तो साधक त्याची अवस्था तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडी. धर्म जागो गुरु महिमा जाहो. तेही दाविला देव. धर्म जागो गुरु महिमा तेही दाविला देव. धर्म जागो महिमा तेही दाविला देव. धर्म जागो महिमा तेही दाविला देव. धर्म जागो गुरु महिमा तेही दाविला देव. निवारून भोळ झाले अवघाली रस्तीला प्रेम. धर्म जागो गुरु महिमा तेही दाविला देव. निवारून भोळ झाले अवघाली
गुरु महिमा तेही दाविला देव, तेही दाविला देव, दाविला देव निवारुणी भवर जाळे, अवघा निरसला भेव, अवघा निरसला भेव. भेव. भीती गेली, आता काय राहिलं? अभय प्राप्त झालं. अभय कुणाला प्राप्त होतो? जिही द्वंद्वादिक, ज्याच्या आयुष्यातलं द्वंद्व संपलाय, ज्याच्या आयुष्यातली उद्विग्नता संपली आहे, ज्याच्या आयुष्यातलं भांडण संपलंय. हे का ते? हे का ते नाही, हेच. आणि हेच म्हणजे कोण? हेच म्हणजे ईश्वर, हेच म्हणजे सुख, हेच म्हणजे आनंद. बस. आणि त्या आनंदानं सजवलं का एकदा जीवन, की मग समजायचं आता आपलं हित झालंय. कोण करते हे हित? माऊली करते लेकुराचे हित. का करते? तिला कळते म्हणून करते, नसल्या कळस कशाला करील? जाणे माऊलीचे चित्त. या अभंगाचे 2 पाठ आहेत. एक वाहे माऊलीचे चित्त आणि दुसरं जाणे माऊलीचे चित्त. आता कोणता खरा आणि कोणता खोटा हे ठरविण्या इतका तुकाराम महाराजांचा वाद मिटवायचा म्हणल्यास मी तितका शहाणा नाही. मला काही तेवढं कळत नाही. कोणता खरा कोणता खोटा या वांद्यात पडण्यापेक्षा संत आयुष्यभर समाजाचं हित आपल्या चित्तामध्ये वाहतात. हा हे भाव घेतला तरी काही बिघडत नाही. आणि संतांनाच समाजाचं हित कळतंय आणि म्हणून संत समाजाचं हित करतात. हा भाव घेतला तरी काही फरक फारसा पडत नाही. माऊली ज्ञानोबरायांनी ज्याप्रमाणे वर्णन केलंय की माऊली म्हणजे गुरु माऊली, आणि या गुरु माऊलीच्या पायाजवळ फार मोठं असं प्रगाढ ज्ञान फुलत असत, पिकत असत. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. या कारणे मी साऊली न संडी तुझी. सारस्वतांचं पीक उतू येत असते. म्हणून गुरुमाय अर्थात संत हेच माझं हित करू शकतात, हेच माझा उद्धार करू शकतात. याच्याकरता महाराजांनी आपल्या हिताचं ओझं संतांच्या खांद्यावर टाकलेलं आहे. आणि संत माईसारखं. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, उग 1 सेकंदाचा प्रश्न आहे, फार तर 5 सेकंदाचा फरक लांबला. एक शिरसाळ्याच्या बाजारावरून येताना 5 किलो शेप आणते, 3 किलो त्याच्या लेकरा बाळायला त्याला खाताय, 2 किलो म्हातारीला आणून देत आहे, आणि 1 लयजिम खेळत येत आहे. मावले ऐकायला ना तुम्ही? हो, तिकडच्या मावले ऐकायला ना. इमानदारीनं लबाड बोलायचं नाही कीर्तनात बसल्यास. खरं सांगा, माया कोणाची जास्त येते? लबाड बोलायचं नाही. माय महाराज तर भांडणच लावायला गे. कोणाची म्हणा की, कोणाची त्याची येते होय? काय लबाड येत रे देवा. मी म्हणलं कीर्तनात तरी खरं बोलते ना. त्याची अजिबात जास्त येत नाही. ते येत आहे संध्याकाळी, त्याची बायको दार उघडीत नाही. ही त्यानंच आणलेले 2 किलो तसेच जपून ठेवती. म्हाताऱ्याला सुद्धा एक फोड देत नाही. म्हातारी ते येत आहे, त्याची बायको तर दार उघडीत नाही. मग म्हातारी हळूच, तिला कळणार नाही आणि वाजणार बी नाही अशा पद्धतीनं कडी उघडीत या. बाबा म्हणून त्याच्या डोसक्यावर हात फिरविते. ते म्हणते, हे सरक.
काय खरं आहे का खोट आहे? खोटं असलं तर महाराज खोट आहे म्हणा बरं आता. हा? म्हणा बरं आता. आणि ते त्याला खाऊ घाल द्या म्हातारी. त्याच्यापासून काय लाभ नाही. मग असं का वागती ती? तुकाराम महाराज म्हणले ही जातच असली असती. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी जातच अशी आहे. कशी? कळवळ्याची. कळवळ आल्यास हे काय करते? बुडत्याला वाचवी देत. आधीच बुडायलंय आणि त्याला वाचून ह्यांना काय लाभ होणार आहे? तरी बी का वाचू देत? महाराज म्हणले ही जातच असली करी लाभावीन प्रीती. आणि ते बुडायलेलं गुणाचं असते होय. जे जे बुडले तर ते गुणाचे होते का? खरं बोलायचं, लबाड बोलायचं नाही. गुणाचं शक्यतो बुडत नाही. काय ते लय अपितर असते. कोण? बुडायलेलं. किती अपितर असू द्या, पोटात घेते तो दे. पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है,
बारक माई बारक पोटी भारवाहे त्यांचे सर्वस्व ही साहे. सहन करतात, पोटात घेतात. तिथं भगवान गडावर एक माराय चालता, जीवच महाराजाला. त्याचं नाव होतं तुक्या डाकू. बरोबर आहे का ना? त्याला सहन केलं नाही, नुसतं जवळ घेतला आणि महाराज तुकाराम महाराज बनविला. ते कोण? तुक्या डाकू. फार मोठा महाराज बनवला. त्यांचे सर्वस्व ही साहे. आणि नुसतं सहन करीत नाहीत, त्याचं हित करतेत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. याच्यामुळेच भक्ती मार्गात चलत असताना आमच्याकडून काय अपराध झाले तुम्ही सहन करणार आहेत आम्हाला माहिती आहे. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. माझ्यापासून तुम्हाला काही लाभ होणार नाही, पण तुम्ही लाभ हानीचा विचार न करता प्रेम करणारे कळवळा असणारे आहात. आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आणि का ओझ टाकून आम्ही तुमच्यावर रिकाम होतोय? काय संबंध आहे तुमचा ना आमचा? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आमची माऊली आहेत, तुम्ही आमची माय आहेत. आणि लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तुम्हाला आमच्या हिताचं काय नेमकं ते कळतंय. याच्या करता आमच्या हिताचं तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. असो, यथामती यथाबुद्धी भगवान परमेश्वर तथा सकल संत मांदियाळी यांच्या कृपाशीर्वादानं जे काही तोडके मोडके चार शब्द बोलता आले. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. सगळं कुंडीवासीय मंडळी बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द गेला असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली सेवा श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर साधू संतांच्या चरणावर समर्पित करून साधू संतांचं भजन करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली धनराज मुंडे आणि तळेगावकर सदवांना.
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे कामने माझे कामने माझे कामने माझे कामने तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे कामने माझे कामने माझे तुमा संता ओरी ओझे तुमा संता ओरी ओझे ऐशी कळवळ्याची राती ऐशी कळवळ्याची राती तुमा संता ओरी ओझे तुमा संता ओरी ओझे ऐशी कळवळ्याची गाती ऐशी कळवळ्याची करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जय विठ्ठल जय विठ्ठल ऐका आज चौथ्या दिवसाची सेवा श्री हरिभक्तपरायण विजयनंद महाराज दवनापूरकर महाराजांनी असं सुंदर असं चिंतन केलं. त्याच्याबद्दल समस्त गावकरी मंडळ यांच्या वतीने महाराजांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच उद्याचे कार्यक्रम उद्या ठीक 9 ते 11 ह्या वेळेमध्ये केशव महाराज घुले शास्त्री घुल्याची टाकळी यांचं कीर्तन होईल. आता सामुदायिक जागर होईल. चहा घेतल्याशी कोणी जाऊ नये. अन्नदाते तसेच आजचे अन्नदाते ज्ञानोबा सीताराम सोनवणे, बालासाहेब प्रभू जायभाई
अच्युत पाटील बुवा जायभाई, छत्रभुज रघुनाथ काळे, व्यंकटी रघुनाथ काळे, भानुदास रामकिसन खाडे, मनोहर बाबाराव मुंडे, मारुती सोनाजी जायभाई, भास्कर माणिकराव जायभाई, उत्तमराव पाटील बुवा जायभाई, हिम्मत मोकिंदा मुंडे, मधुकर विठ्ठल खाडे, ज्ञानोबा सीताराम सोनवणे, तसेच उद्याचे अन्नदाते नानासाहेब संभाजी काळे, आप्पाराव विठ्ठलराव खाडे, आत्माराम सकाराम जायभाई, श्रीराम बाबूराव जायभाई,